नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. तर आजच्या माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही निघालो होतो राजा शिवाजी हा चित्रपट पाहण्यासाठी. जवळच आमच्या इथं 5 मिनिटाच्या अंतरावरती बॉलिवूड मल्टिप्लेक्स आहे तिथे. तर मस्त तयार वगैरे झालो, लॉक लावून घेतले आणि आम्ही निघालो मूवी पाहण्यासाठी. या ड्रेसवरचा एक फोटो मी स्टोरीला ठेवला होता आणि बऱ्याच बायकांनी मला या ड्रेसच्या लिंकसाठी विचारलं होतं. तर हा ड्रेस मी फ्लिपकार्टवरून 1100 रुपयाला घेतलेला आहे. तर लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाका, लिंक मिळून जाईल. तर मी देवांश, शुभम म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आणि कारभारी आम्ही गेलो चित्रपट पाहण्यासाठी. फायनली पोहोचलो आणि चित्रपट चालू झालासुद्धा. आता चित्रपट कसा आहे हे विचाराल तर मी म्हणेल चांगला आहे. मला अभिषेक बच्चन यांची ॲक्टिंग आणि त्यांचं मराठी ॲक्सेंट खूप आवडलं. शिवाय सलमान खानची एंट्रीसुद्धा खूप आवडली. संजय दत्तचं कामसुद्धा खूप आवडलं. आता या चित्रपटाला घेऊन बऱ्याच लोकांची बरीच मतं आहेत कास्टिंगविषयी वगैरे असं. पण मला असं वाटतं औरंगजेबाच्या भूमिकेला संजय दत्त एकदम परफेक्ट कास्टिंग आहे. आणि जेव्हा रितेश देशमुख यांची एंट्री झाली तेव्हा आमचा पिल्लू म्हणतो की आई हे शिवाजी महाराज नाही आहेत, हे तर बिग बॉस आहेत. बिग बॉस म्हणजे रितेश देशमुख एवढंच त्याला माहिती आहे. थिएटर मस्त हाऊसफुल होतं. मूवी संपला, आम्ही आलो घरी. शिवाजी महाराजांचा मूवी बघितला का? हा, कसा होता मूवी? छान होता. कोण होतं शिवाजी महाराज? बिग बॉस. बिग बॉस होते? हा, अच्छा, पूर्ण दिसत होते. पूर्णच बिग बॉस सारखे दिसत होते का? हा, थोडे थोडे नाही, थोडे थोडे पण नाही. पूर्ण बिग बॉस. हा, ठीक.